नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, BSF या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील BSF ची स्थापना बघा सन 1965 या वर्षी पहा BSF या दलाची स्थापना ही झालेली आहे। दुसरा क्रमांक दुसरा पहा, महाराष्ट्राने भारताचे खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापले? बघा, महाराष्ट्राने पहा भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 9.36%। बघा, महाराष्ट्राने भारताचे क्षेत्र हे व्यापले। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जागतिक ओझोन दिवस पहा 16 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक ओझोन दिन असतो। प्रश्न क्रमांक चौथा पहा, मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नॉर्वे या देशाला पहा मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता? बघा, सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता शुक्र हा ग्रह पहा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होते? बघा, महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते? बघा, या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 ऑगस्ट या दिवसापासून बघा महसूल वर्षाची सुरुवात या ठिकाणी होत असते। प्रश्न क्रमांक 7 पहा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गडचिरोली हा जिल्हा पहा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा कोणते शहर बघा गोदावरी या नदीच्या काठावर आहे? खालीलपैकी बघा कोणते शहर हे गोदावरी नदीच्या काठावर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या वरीलपैकी बघा सर्व शहरे ही गोदावरी नदीच्या काठावरची सर्व शहरे आहेत। प्रश्न क्रमांक 10 बघा, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं? बघा, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील उजनी धरण पहा भीमा नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, केळी उत्पादनामध्ये बघा देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी व केळी उत्पादनामध्ये बघा देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा महाराष्ट्र राज्य बघा देशामध्ये केळी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत बघा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पहा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? पवना हा बघा हा महाराष्ट्रामधला बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, पवना हा पहा पुणे या जिल्ह्यामधला बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलिबाग हे पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य अलिबाग हे पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्य ठिकाण अलिबाग?
बघा अलिबाग बघा रायगड या जिल्ह्याचं बघा या ठिकाणी मुख्य ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र भारताचे बघा पहिले आणि शेवटचे बघा भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा सी राजगोपालचारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 पहा इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा मौलाना आझाद इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1951 या वर्षी पहा भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 18 पहा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी असते? बघा यकृत ही ग्रंथी बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लशी शोधून काढली? एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लशी शोधून काढलेली आहे? बघा देवीची लस बघा एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञ देवीची लस शोधून काढलेली आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा लाल रक्तपेशी एकूण किती दिवस बघा लाल रक्तपेशी एकूण किती दिवस जगतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लाल रक्तपेशी बघा 120 दिवस जगतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना शुद्धीवर आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग? बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना शुद्धीवर बघा आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा फ्रेऑन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्त गोठवण्याचं कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? बघा रक्त गोठवण्याचं कार्य बघा हे जीवनसत्व बघा रक्त गोठवण्याचं कार्य करते। प्रश्न क्रमांक 23 पहा महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी? महाराष्ट्र राज्यामध्ये पहा जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1974 बघा या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये पहा जिल्हा नियोजन मंडळ यांची बघा स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 24 पहा गाढवी आणि वाघ या नद्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या आहेत? बघा गाढवी आणि बघा वाघ बघा या नद्या गोंदिया या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी प्रमुख नद्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यामधल्या ठिकाणी आपल्याला शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे। बघा समुद्राच्या पाण्यावर बघा वर या ठिकाणी या वाक्यामधलं शब्दयोगी अव्यय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दादर व नगर हवेली या बघा संघराज्य प्रदेश आहे या ठिकाणी राजधानी आपला दादर नगर हवेली संघराज्य प्रदेश राजधानी या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे। बघा दादर नगर हवेली बघा यांची राजधानी पहा बघा सिल्वासा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? बघा भारताचा बघा राष्ट्रीय वृक्ष बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी या नदीची बघा खालीलपैकी कोणती नदी बघा गोदावरी या नदीची उपनदी आहे? बघा प्रवरा मुळा दारणा वरीलपैकी बघा सर्व नद्या या गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उटी हे भारतामधलं बघा थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? उटी हे बघा भारतामधलं बघा थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा उटी बघा हे भारतामधलं बघा थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चारमिनार हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? चारमिनार बघा चारमिनार बघा हैदराबाद या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा केदारनाथ बघा हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोहिनी अट्टम बघा हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यात संबंधीचं? मोहिनी अट्टम बघा हे नृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे? मोहिनी अट्टम
बघा मोहिनी अट्टम बघा हे केरळ या राज्याचे या ठिकाणी शास्त्रीय लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे खालीलपैकी कोणत्या भारताचे बघा इलेक्ट्रॉनिक शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात. बघा भारताचं बघा इलेक्ट्रॉनिक शहर बघा असे बेंगलोर या शहराला बघा भारताचं इलेक्ट्रॉनिक शहर असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी रावत भट्टा बघा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे. बघा रावत भट्टा बघा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामधल्या या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा. बघा जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जोगचा धबधबा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील शरावती या नदीवरचा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा सिकंदराबाद या ठिकाणी पहा दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रिअर लेफ्टनंट हे पद खालीलपैकी कोणत्या दलासंबंधीचं. बघा रिअर लेफ्टनंट बघा हे पद खालीलपैकी कोणत्या दलासंबंधीचं रिअर लेफ्टनंट. बघा रिअर बघा नौदलामध्ये या ठिकाणी पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर खालीलपैकी कोण. रिझर्व्ह बँकेचे बघा पहिले गव्हर्नर खालीलपैकी कोण होते. बघा सी.डी. देशमुख बघा रिझर्व्ह बँकेच्या ठिकाणी पहिले गव्हर्नर होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई येथील आकाशवाणी केंद्र मुंबई. बघा मुंबई येथील बघा देशामधले पहिले बघा आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता देशामधले बघा मुंबई बघा हे देशामधले बघा आकाशवाणी केंद्र सन 1927 या वर्षी ते सुरू करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधलं पहिले राज्य खालीलपैकी कोणतं. बघा ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधलं बघा पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा गुजरात राज्य बघा देशामध्ये ऑनलाईन मतदान राबवणारं देशामध्ये या ठिकाणी पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी खालीलपैकी. बघा देशामधली सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे. बघा गोदावरी नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी. बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत. बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत देशाचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण. भारत देशाचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बघा भारत देशाचे पहिले कायदा मंत्री होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नौदलामधलं सर्वोच्च पद खालीलपैकी नौदलामधलं बघा सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं पद आहे. बघा ॲडमिरल बघा नौदलामधलं सर्वोच्च पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा सर्वाधिक पावसाचं बघा ठिकाण असणारे मोसिनराम बघा हे ठिकाण खालीलपैकी देशामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस बघा मोसिनराम या ठिकाणी पडतो. तर मोसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे. बघा मोसिनराम बघा हे ठिकाण मेघालय या राज्यामधलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम बघा भारताची कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते. बघा भारताचे बघा कॅबिनेट बघा सचिवालय पंतप्रधान यांच्या अधिपत्याखाली काम करते. प्रश्न क्रमांक बघा 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते. बघा 3001 ते बघा 4500 बघा लोकसंख्या 11 सदस्य संख्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आले. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 3 स्तरीय पंचायत राज खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आली होती. बघा सन 1962 पासून महाराष्ट्रामध्ये 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी. स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. स्वराज्य पक्षाची स्थापना बघा सन 1923 या वर्षी पहा स्वराज्य पक्षाची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक बघा महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी बघा महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली.
बघा महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी बघा रवींद्रनाथ टागोर यांनी बघा महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी दिली होती. प्रश्न क्रमांक 51 बघा वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली बा वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा तुम्हाला असेच बघा 10,000 प्रश्नांचं PDF पाहिजे असेल आणि सन 2024चे सर्व चालू घडामोडी आणि मागील सर्व पेपर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.